नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुने कपडे तुम्ही कोणालाही जेव्हा दान म्हणून देता किंवा असंच देता तर ते कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे आणि जुने कपडे कोणालाही देताना कुठल्या गोष्टी कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाहीये की जेणेकरून ते जुने कपडे दिल्याचं ते दान करण्याचं आपल्याला पुण्यफळ मिळेल। तसेच फाटकी वस्त्रे घातल्याने काही दोष तर लागणार नाही ना। मग जुने कपडे कोणत्या दिवशी बाहेर काढावी आणि जुने कपडे कोठे ठेवावी यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। बघा, जुने कपडे देताना जर तुम्ही या काही चुका केल्या जे 100% जवळपास 99% लोक करतात तर ते त्यामुळे त्या दानाचं आपल्याला पुण्यफळ मिळण्याऐवजी त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। हो, आणि आपण ते मुद्दाम नाही करत, आपल्याला या गोष्टींची माहिती नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात। बघा, आपण जेव्हा आपण काही गोष्टी करतो ना, अगदी देवधर्माच्या किंवा इतर काही गोष्टी, तर त्यामध्ये वास्तुशास्त्राचे काही नियम असतात। आता मी म्हणत नाही की 100% सगळ्या गोष्टी या वास्तुशास्त्राप्रमाणे झाल्या पाहिजे, पण कमीत कमी ज्या सहज शक्य होणाऱ्या गोष्टी ना तर त्या आपण नियमानेच केल्या पाहिजे। तर वास्तुशास्त्रामध्ये जुने कपडे दान करण्याबाबत काही नियम देखील सांगण्यात आलेले आहे। असं मानलं जातं की या नियमांचं पालन केल्यामुळे जीवनामध्ये सकारात्मकता देखील येते। बघा, आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप हौस आणि आवड असते। विशेष म्हणजे हे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप दिसून येतं। नेहमी नवीन कपडे खरेदी करणे, शॉपिंग करणे या गोष्टी स्त्रियांना जास्त आवडतात आणि खूप आवडतात। कुठे जरी सेल लागला, नवीन एखादी फॅशन आली कपड्याविषयीची, तर तो कपडा आपल्या कपाटात असायलाच पाहिजे असा स्त्रियांचा आग्रह असतो। आणि असे करून आपण भरपूर असे कपडे खरेदी करतो आणि आपल्या कपाटात कपड्यांचा ढीग तयार होतो। इतके कपडे जमा झाल्यावरती त्याचा वापर मात्र होत नाही। नवनवीन फॅशन आणि आवड म्हणून एक कपडे घातले जातात आणि परत आपल्या कपाटात ते पडून राहतात। असं करून कपाट अगदी गच्च भरतो आणि मग असे वाटते की जुने कपडे बाहेर काढावी आणि मग आपण लहान होणारी, न येणारी, फिटिंग असणारी अशी कपडे बाजूला काढतो। पण एवढी कपडे आणि कपड्यांचा ढीग पाहिल्यावरती आपल्याला वाटते की ही जुनी कपडे करावी तरी काय। शास्त्रामध्ये असे वर्णन आहे की फाटकी कपडे कधीही वापरू नये। कधी असे होते, एवढे कपडे असूनही पण आपल्याला एखादा छान ड्रेस आवडतो आणि तो कितीही जुना जरी झाला ना तरी आपण तो ड्रेस वापरतच असतो, टाकून देऊ वाटत नाही आणि मग आपल्याला आवडीचा ड्रेस तसाच कपाटात आपण कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा ठेवत असतो। पण फाटके वस्त्र वापरल्यानंतर आपण नेहमी आजारी पडत असतो। आपल्या आजारामध्ये वाढ देखील होत असते। आपल्याला दुःख आणि त्रासाला देखील सामोरं जावं लागतं आणि हे माहिती कदाचित तुम्हाला नसेल आणि याचे खूप मोठे परिणाम देखील भोगावे लागतात। आणि म्हणून कितीही आवडीचा ड्रेस असला तर तो टाकून द्यावा। जुना झाल्यानंतर, फाटल्यानंतर नक्की तो टाकून द्यावा। काही लोकांचे कमरेवरची कपडे अगदी छान असतात, पण कमरेखालची वस्त्र म्हणजे पॅन्ट वगैरे तर हे फाटके असतात आणि ही प्रथा तरुण वर्गामध्ये नक्कीच पाहायला मिळते। पण हे योग्य नाहीये। फाटके वस्त्र तेही वापरू नये। अगदी बनियन जरी फाटके असेल तरी ते देखील वापरू नये किंवा शिलाई उसवली असेल तर ते देखील वापरू नये। नाहीतर किमान शिलाई करून आपण ते वस्त्र वापरावे, कारण कपड्यांचा संबंध आपल्या हृदयाशी असतो। जर फाटके वस्त्र आपण परिधान केले, वापरले तर त्यामुळे हृदयासंबंधी आजाराला आपल्याला सामोरे जावे लागते। फाटके वस्त्र वापरल्यास आपल्या ऊर्जेचा क्षय होत असतो, ऊर्जाही कमी होत असते आणि त्याच पद्धतीने आपल्यावर शनींचा सुद्धा प्रकोप होऊ शकतो आणि म्हणूनच फाटके वस्त्र कधीही वापरू नये। तसेच काही कपडे घरातील स्वच्छतेसाठी देखील आपण वापरू शकतो। आता मग तुम्हाला असे वाटेल की या जुन्या आणि फाटक्या कपड्यांचं करावे तरी काय, तर फाटके कपडे फेकून द्यावी आणि जुने जी कपडे आहेत तर ती अजून फाटलेली नाहीयेत पण चांगले आहेत, फक्त त्याचा कलर वगैरे कमी झालेला आहे, अशी जुनाट दिसतात, तर अशी जुनी आणि चांगली कपडे गोरगरिबांना दान द्यावी। याने आपला ग्रह दोष देखील दूर होतो आणि आपल्याला आयु आरोग्य देखील मिळते। त्याच पद्धतीने गरिबांना देताना ती स्वच्छ धुवून द्यावीत। न धुता कपडे कोणालाही देऊ नये। जर न धुता आपण एखाद्या गरिबाला ते वस्त्र दान दिले तर दरिद्रता येण्याची शक्यता असते। वस्त्र चांगले स्वच्छ धुवून द्यावे, आपल्याला देखील आरोग्य मिळेल आणि समोरच्या गोरगरिबा माणसाला देखील आनंद मिळेल। आता प्रश्न असा आहे की जुने कपडे घराच्या बाहेर कधी काढावी। शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे का,
तर बघा शास्त्रामध्ये अशी मान्यता अशी आहे की जुने झालेले कपडे ही शनिवारी किंवा अमावस्येला शक्यतो घराच्या बाहेर काढावी। याने आपल्याला सुख शांती मिळेल आणि समोरच्या व्यक्तीला देखील आनंदही वाटेल। आणि बघा कपडे दान करताना कधी पण वाराचं सुद्धा आपल्याला भान ठेवलं पाहिजे। गुरुवारी कपडे कधी पण दान करू नका। बघा गुरुवारी आपण फरशी पुसत नाही, गुरुवारी आपल्याला घरातील स्वच्छता करायची नसते। तसेच गुरुवारच्या दिवशी कितीही काही जरी झालं तरी पण गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये। कारण बघा कुठला एखादा सण आला वगैरे तर त्यावेळेस त्या गोष्टीनुसार काही नियम बदलतात। पण असं नॉर्मल आपला गुरुवारचा आलेला असेल आणि त्या दिवशी दारात कोणी आलं तर तुम्ही इतर काही गोष्टी दान करू शकता किंवा देऊ शकता, पण कपडे वगैरे गुरुवारच्या दिवशी शक्यतो दान करू नये। तसेच बघा जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कपडे दान करतो तर कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा म्हणजे जो जुना मालक म्हणजे ज्या माणसाने ते वापरलेले आहेत, ज्या माणसाने खरेदी केलेले असतात ते आपण त्याला त्या कपड्याचा मालक समजू शकतो। तर जुन्या मालकाची ऊर्जा, त्याच्या भावना किंवा त्याचे अनुभव ते नवीन कपडे ते धारण करणाऱ्याकडे जाऊ शकतात। त्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो। म्हणून नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी ते कोणाला देण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि मगच तुम्ही जुने कपडे जे आहेत ते तुम्ही दान करा किंवा कोणाला तरी द्या। बघा आपण आपले जे जुने कपडे देताना काही त्या दानाचे आपल्याला पुण्य मिळाले पाहिजे, उलट काही परिणाम होऊ नये यासाठी आपल्या आयुष्यातला त्रास वाढवू नये यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजीही घ्यायची। तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे जुने कपडे देताना तुम्ही कधी पण आपली जवळची बहीण असू द्या किंवा अगदी जवळचं कोणीही असू द्या, ते कपडे जे आहेत ना ते तुम्ही धुवूनच द्यायचे आहेत। म्हणजे आपल्याकडे जी धुतलेली कपडे असतील तर तेच तुम्हाला घरामध्ये कोणी पाहुणे जरी आले, कधी कधी बघा कोणी आपल्याकडे पाहुणे वगैरे येतात आणि त्यांचं राहायचं वगैरे असं काही प्लॅन नसतो, पण आपण म्हणतो की राहून जा आजचा दिवस वगैरे, तर अशा वेळेस मग आपण त्यांना कपडे सुद्धा देतो आपले वापरायला। मग अशा वेळेस जे धुतलेले कपडे आहेत ना तेच त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांनी वापरल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित धुवून मग आपण वापरायचे आहेत। शक्यतो हा नियम बरेच लोक पाळतात, पण तुम्हाला माहीत नसेल तर आतापासून पाळा। बघा पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करताय तर ते कधी पण फाटके तुटके देऊ नका। कपडे ना कोणाला पण देताना ते व्यवस्थित असतील तरच द्यावी, नाहीतर फाटके तुटके कपडे देऊ नये, त्यामुळे आपल्याला त्याचं पाप लागतं। आणि दुसरी गोष्ट शक्य असल्यास जेव्हा तुम्ही कोणाला गरीबाला कपडे वगैरे दान करता तर त्यासोबत तुम्ही 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये, 21 रुपये असं तुम्ही त्यासोबत नक्की द्या। अमावस्येला वस्त्रदानामुळे आपल्या घरातील इडापिडा जाते, तर त्यामुळे जेव्हा तुम्ही वस्त्रदान करता तर त्यासोबत तुम्ही 5 रुपये, 11 रुपये का होईना नक्की द्या। तर ही कपड्याबद्दलची दान करण्याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली। नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।